अमित शहांसोबत झालेल्या बैठकीत राज्यातील किमान 25 जागांवर मैत्रीपूर्ण लढतीचा भाजप नेत्यांचा आग्रह। जागा वाटपाच्या तिढ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या नेत्यांनी अमित शहांना तसा प्रस्ताव दिल्याची माहिती। महायुतीमध्ये कुठेही मैत्रीपूर्ण लढत नाही, प्रफुल्ल पटेल यांची एबीपी माझाला माहिती। सध्या जागा वाटपात ज्या पक्षाचा आमदार त्यालाच पुन्हा संधी मिळावी हीच भावना, प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य। बिहारच्या धर्तीवर महाराष्ट्रात सुद्धा बिहार पॅटर्न राबवा आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मुख्यमंत्रीपद द्यावं अशी मागणी केल्याची एका इंग्रजी वृत्तपत्राची माहिती। जागा वाटपाबाबत चर्चा झाली असून मुख्यमंत्रीपदासंदर्भात कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नाही, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची माहिती। असा प्रस्ताव कोणीही मांडणार नाही, बिहार पॅटर्नवर मंत्री छगन भुजबळांची प्रतिक्रिया। तर याला मुख्यमंत्री करा त्याला मुख्यमंत्री करा असं कोणीही म्हणू शकत नाही, भुजबळांची प्रतिक्रिया। बारामतीमध्ये आजपासून युगेंद्र पवारांची स्वाभिमानी यात्रा। कन्हेरीमध्ये मारुती मंदिरात दर्शन घेत युगेंद्र पवारांच्या यात्रेला सुरुवात। महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची बैठक गणेशोत्सवानंतर 20 ते 22 दिवसात जागा वाटप ठरेल, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांची माहिती। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा आज भंडाऱ्यात, तुमसर शहरात। यात्रेचं आयोजन प्रफुल्ल पटेल यांच्या मतदारसंघात शरद पवारांच्या नेत्यांची तोफ धडाडणार। साताऱ्यात शंभूराज देसाई आणि शशिकांत शिंदेंची जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर गळा भेट। जिल्हाधिकारी कार्यालयात बंद दाराआड दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा। शिवसेना आणि राष्ट्रवादीची सुनावणी पुन्हा लांबणीवर, आजची सुनावणी पुढच्या बुधवारी होणार असल्याची माहिती। नीट प्रकरणातल्या आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला, सीबीआय पथकाकडून न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपी विरोधात दोषारोपपत्र दाखल। 3 आरोपी अटकेत, 1 अद्यापही फरार। नागपूर अपघात प्रकरणात संकेत बावनकुळेंची काल रात्री उशिरा पोलिसांकडून चौकशी, पोलिसांनी घटनेसंदर्भात घेतली माहिती। संकेत बावनकुळे गाडीत होता, तो वाहन चालवणाऱ्या अर्जुनच्या बाजूला बसला होता, नागपूर पोलिसांची माहिती। महायुतीतल्या नेत्यांच्या मुलांसाठी सामान्यांचा जीव स्वस्त झालाय का? नागपूर अपघात प्रकरणावरनं काँग्रेसच्या अतुल लोंढेंचा सवाल। गाडी बावनकुळेंची असल्याची माहिती असताना सुद्धा कारवाई का नाही? लोंढेंचा सवाल। नागपुरात ज्या ऑडी कारनं दुचाकीला धडक दिली ती बावनकुळेंची, त्यांचा मुलगा संकेत बावनकुळे गाडीत उपस्थित होता। ठाकरे गटाच्या सुषमा अंधारेंचा आरोप, कारवाई का केली नाही? अंधारेंचा सवाल। नागपूर हिट अँड रन प्रकरणावरनं विरोधकांचा निशाणा, भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंच्या मुलाचं नाव एफआयआर मध्ये का नाही? संजय राऊतांचा सवाल। देवेंद्र फडणवीस माझ्या अटकेची वाट पाहतायत, माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा फडणवीसांवर गंभीर आरोप। 4 वर्षांपूर्वीची घटना उकरून माझ्या विरोधात दिल्लीच्या मदतीनं सीबीआय एफआयआर दाखल केल्याचाही आरोप। अभिनेत्री कंगना रनौतनं मुंबईतल्या पाली हिल परिसरातील बंगला 32 कोटींना विकला, त्यातून कंगनाला 12 कोटींचा नफा। ज्या घरावर पालिकेनं तोडक कारवाई केली होती त्याच बंगल्याची विक्री। माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख शरद पवारांच्या भेटीला, प्रभाकर देशमुख साताऱ्यातल्या माणखटाव विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी इच्छुक। नंदुरबार शहर आणि परिसरात जोरदार पाऊस, सतत सुरू असलेल्या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा सगळीकडे मुसळधार पाऊस सुरू, हवामान खात्याकडून चंद्रपुराला रेड अलर्ट जारी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।